विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 26 मार्च. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारत सरकारने अलीकडेच रिलीफ योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, निर्यातदारांना मध्य पूर्वेतील संकटापासून वाचवण्यासाठी. तर महत्वाचं काय तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो रिलीफ आहे त्याचा फुल फॉर्म आहे रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन. योजना भारत सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश वेस्ट आशियामधील समुद्र अडचणीमुळे वाढलेल्या लॉजिस्टिक खर्च, विमा प्रीमियम आणि भू राजकीय धोके कमी करणे आहे. ही योजना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येते. अंमलबजावणी संस्था कोणत्या आहेत तर ती आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ECGC. एकूण आर्थिक तरतूद किती केली आहे केंद्र सरकारने तर 497 कोटी रुपये. याचा मुख्य उद्देश काय आहे तर लक्षात घ्या, निर्यातदारांचे नुकसान कमी करणे आणि त्यांचा वापर सुरळीत करणे. ही योजना विशेषतः निर्यातदारांसाठी जे वेस्ट एशिया म्हणजे UAE झालं, सौदी अरेबिया झाला आणि इराण येथे व्यापार करतात आणि तिथल्या तणावामुळे अडचणीत आल्या आहेत, त्याकरता ही सरकारने ही योजना एक्सपोर्ट प्रमोशन मिशन अंतर्गत मंजूर केली. आता एक्सपोर्ट प्रमोशन मिशन म्हणजे काय तर लक्षात घ्या, EPM ही एक सरकारी योजना आहे. याचा उद्देश भारताच्या निर्यातीत वाढ करणे आहे. यामध्ये निर्यातदारांना आर्थिक मदत, जोखीम कव्हर आणि धोरणात्मक सहाय्य दिले जाते. भारताच्या जागतिक व्यापार स्पर्धात्मकतेत वाढ करण्यासाठी ही मदत आहे. ही योजना नोव्हेंबर 2025 मध्ये मंजूर झाली. यानंतर एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची कंपनी आहे. ती निर्यातदारांना परदेशी खरेदीदारांकडून पैसे न मिळण्याच्या जोखमीपासून विमा आणि हमी देऊन संरक्षण देते. स्थापना झाली 1957 ला. मुख्यालय आहे मुंबई आणि कार्य काय तर निर्यात क्रेडिट विमा प्रदान करणे. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक जल दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए 22 मार्च. तर लक्षात घ्या, याचा जो उद्देश आहे तो आहे गोड्या पाण्याचे महत्त्व आणि त्याच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवणे. हा दिवस सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल SDG 6 शी संबंधित आहे, ज्याचा उद्देश 2030 पर्यंत सर्वांना पाणी आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे आहे. 2026 ची थीम आहे वॉटर अँड जेंडर. इतिहास बघूया त्याचा. या दिवसाची संकल्पना 1992 मध्ये रिओ दे जेनेरिओ येथे झालेल्या युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट मध्ये मांडली गेली. याला सामान्यतः अर्थ समिट असे म्हणतात. पहिल्यांदा हा दिवस 1993 मध्ये साजरा करण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे प्रकाशित झालेल्या करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कैलाश सत्यार्थी. लक्षात घ्या, नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे नवे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचं विमोचन अलीकडेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पुदुचेरीच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांची उपस्थित झाले. या पुस्तकात करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाला समजून घेणे आणि मदत करणे ही कमजोरी नसून जग बदलण्याची मोठी ताकद आहे असे सांगितले आहे. त्यांना 2014 मध्ये पाकिस्तानच्या मलाला युसुफजई यांच्यासोबत संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. कैलाश सत्यार्थी जन्म झाला 11 जानेवारी 1954 ला विदिशा, मध्य प्रदेश या ठिकाणी. त्यांचं मुख्य कार्य आणि योगदान काय तर बचपन बचाव आंदोलन चे संस्थापक आहेत. 1980 हजारो मुलांना बालमजुरी आणि तस्करीपासून त्यांनी वाचवलेला आहे. शिक्षणाचा हक्क आणि बाल हक्कांसाठी देखील त्यांनी जागतिक अभियान या ठिकाणी चालवलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, 900 करिअर गोल करणारे दुसरे पुरुष फुटबॉलपटू कोण बनले? तर हे बनला आहे लिओनल मेसी. लक्षात घ्या, लिओनल मेसी यांनी आपल्या कारकिर्दीतील 900वा गोल केला आणि ही कामगिरी करणारे दुसरे खेळाडू ठरले. पहिला खेळाडू कोण आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो. त्यांनी ही कामगिरी इंटर मियामी वर्सेस नेव्हिले SC कॉन्सेप्ट चॅम्पियनशिप कप सामन्यात केली. मेसी यांनी रोनाल्डोपेक्षा कमी सामन्यात ही कामगिरी केली. मेसींनी एकूण 1142 सामने खेळले आणि त्यानंतर 900 गोल केले, तर रोनाल्डोने या ठिकाणी 1236 सामने खेळून 900 गोल केलेले होते. आता हे जे कॉन्कॅकॅफ चॅम्पियनशिप कप आहे हा उत्तर अमेरिकेतील फुटबॉल स्पर्धा आहे. यात USA, मेक्सिको, कॅनडा इत्यादी देशांचे क्लब सहभागी होतात. ही त्या प्रदेशातील सर्वात मोठी क्लब फुटबॉल स्पर्धा आहे. लिओनल मेसी अर्जेंटिना देशाचा आहे. प्रमुख कामगिरी फिफा विश्वचषक विजेता 2022 कतार,
बॅलन डिओर हा 8 वेळा त्यांना अवॉर्ड मिळाला आहे. तसेच ऑलिम्पिक सुवर्णपद 2008 मध्ये बीजिंग या ठिकाणी झालेली स्पर्धा त्या ठिकाणी त्यांना मिळाला. पुढील प्रश्न, फायनान्शियल इयर 2024-25 मध्ये भारताचा सर्वात मोठा वस्त्र निर्यात करणारा राज्य कोणता ठरला? तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल. तसेच लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचे, कारण की डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ आम्ही तुमच्याकरिता घेऊन येत असतो. याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू, ज्याची कॅपिटल आहे चेन्नई. तर लक्षात घ्या, तामिळनाडूने 2024-25 मध्ये सुमारे 8 अब्ज डॉलरची वस्त्र निर्यात केली. देशाची एकूण वस्त्र निर्यातीमध्ये तामिळनाडूचा वाटा आहे 21.84%. मागील 4 वर्षात निर्यातीत 29% वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये ती किती होती? 6193 दशलक्ष म्हणजे मिलियन डॉलर इतकी होती. राज्य क्रमवारीमध्ये सर्वात वरती आहे तामिळनाडू, त्यानंतर गुजरात आणि त्यानंतर खाली महाराष्ट्र आहे. अतिरिक्त माहिती, तामिळनाडूमधून कापूस, रेशीम, हातमाग, रेडीमेड कपडे आणि तांत्रिक वस्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. या क्षेत्रात सुमारे 45 लाख लोक थेट आणि अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत. पुढील प्रश्न, भारतीय सेनेद्वारे एक्झरसाइज अमोघ ज्वाला चे आयोजन कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बबिना, उत्तर प्रदेश या ठिकाणी. लक्षात घ्या, भारतीय सेनेच्या साऊदर्न कमांडने उत्तर प्रदेशातील बबिना फील्ड फायरिंग रेंज येथे एक्झरसाइज अमोघ ज्वाला आयोजित केला. हा 13 दिवसांचा लष्करी सराव होता. याचा मुख्य उद्देश आधुनिक युद्धासाठी सेनेची तयारी तपासणे हा होता. या सरावामध्ये मॉडर्न मेकॅनाइज वॉरफेअर आणि मल्टीडोमेन ऑपरेशनमधील सेनेची तयारी तपासली गेली. यामध्ये नेटवर्क बेस्ड बॅटलफील्ड सिस्टीम आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मल्टीडोमेन वॉरफेअर म्हणजे काय? तर मल्टीडोमेन वॉरफेअर म्हणजे युद्ध केवळ जमिनीपुरते मर्यादित न ठेवता लँड, एअर, सी, सायबर स्पेस या सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे लढणे. यात ISR, इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकन्सिनेन्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे आधुनिक युद्धाचे भविष्यातील स्वरूप मानले जाते. भारतीय सेना मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. लष्कर प्रमुख आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. उपलष्कर प्रमुख आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. साऊदर्न कमांड मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. बबिना फील्ड फायरिंग रेंज उत्तर प्रदेशातील प्रमुख लष्करी प्रशिक्षण क्षेत्र आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कृषी सखी इनिशिएटिव्ह कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आला आहे? तर हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया. तर लक्षात घ्या, EIC ने कृषी सखी इनिशिएटिव्ह सुरू केला. याचा उद्देश महिला शेतकऱ्यांना सशक्त करणे आणि कृषी क्षेत्रातील त्यांचा सहभाग वाढवणे आहे. महिला शेतकऱ्यांमध्ये पीक विमा, क्रॉप इन्शुरन्स याविषयी जागरूकता वाढवणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमात महिन्यानुसार जागरूकता मोहिमा, कार्यशाळा, वॉकॅथॉन आणि ग्रामीण संपर्क उपक्रम समाविष्ट आहेत. संयुक्त राष्ट्र आणि FAO यांनी 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं. ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी याची स्थापना झाली 2002 मध्ये. प्रकार आहे CPSE म्हणजे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. मंत्रालय आहे वित्त मंत्रालय. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे श्रीमती गिरिजा सुब्रमणियन. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय खनिज विकास निगम म्हणजेच NMDC ने डिरेक्टर पर्सनल म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर लक्षात घ्या, ही जी नियुक्ती केली आहे ती केली आहे कृष्णन कुमार ठाकूर. लक्षात घ्या, कृष्ण कुमार ठाकूर यांची NMDC चे डिरेक्टर पर्सनल म्हणजे HR जो हेड असतो, HR टीम त्याचे ते हेड या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. ते 1998 बॅचचे इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस अधिकारी आहेत. त्यांना रेल्वे आणि इतर सरकारी कंपन्यांमध्ये 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे. NMDC म्हणजे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही भारत सरकारची कंपनी असून ती लोखंड, धातूसारख्या खनिजांचे उत्पादन आणि निर्यात करते. स्थापना झाली 1958 मध्ये. मुख्यालय आहे हैदराबाद आणि मंत्रालय आहे स्टील मंत्रालय. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय महिलेला ब्रिटनमध्ये महिला सशक्तीकरण पुरस्कार कला व संस्कृती प्रदान करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऋतुपर्णा सेनगुप्ता. लक्षात घ्या, प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड आर्ट अँड कल्चरने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार UKच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम ग्लोमेन CIC ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित करण्यात आला. ही संस्था जागतिक स्तरावर महिला सशक्तीकरणासाठी कार्य करते.
त्यांना हा पुरस्कार कला, सिनेमा आणि संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला. तर ऋतुपर्णा सेनगुप्ते यांबद्दल, त्या पश्चिम बंगाल कोलकाता येथील आहेत. मुख्यतः त्या बंगाली चित्रपटसृष्टी टॉलिवूड कोलकाता आधारित मध्ये कार्य करतात. तसेच त्यांनी काही हिंदी बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय पर्वतारोहींनी 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात कमी वेळेत चढाई करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भूपती राजू अनमीश वर्मा. लक्षात घ्या, भारताचे पर्वतारोही भूपती राजू अनमीश वर्मा यांनी जागतिक स्तरावर नवीन विक्रम केला. त्यांनी जगातील सर्व 7 खंडांवरील ज्वालामुखी शिखरांवर सर्वात कमी वेळेत चढाई पूर्ण केली. त्यांनी हा विक्रम 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटात पूर्ण केला. त्यांचा हा प्रवास रशियातील माउंट एल्ब्रस पासून 23 ऑक्टोबर 24 रोजी सुरू झाला आणि अंटार्क्टिकातील माउंट सिडली येथे 23 जानेवारी 2025 रोजी पूर्ण झाला. यानंतर कालच्या जे व्हिडिओतील प्रश्न आहेत त्यांची एकदा रिव्हिजन करून घेऊयात. कालिंजर किल्ल्याच्या आसपासच्या क्षेत्राला राष्ट्रीय भूवारसा स्थळ घोषित करण्यात आले ते कोणत्या राज्यात आहे? तर कालचे जे प्रश्न आपण बघत आहोत त्याचा जर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न मी रीड करतोय, त्यावेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन ए, काव्य मदानी यांना. भीम पेमेंट ॲपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे महेंद्र सिंह धोनी. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला जागतिक हिमनद दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 21 मार्च रोजी. पुढील प्रश्न, युके कडून ऑनरी नाईटहुड हा सन्मान कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन बी, एन चंद्रशेखरन यांना. पुढील प्रश्न, जनजातीय कार्य मंत्रालयाने रिसा टाइमलेस ट्रायबल नावाचा प्रीमियम ब्रँड सुरू केला, तो कशाशी संबंधित आहे? तर तो संबंधित आहे ऑप्शन ए, आदिवासी वस्त्र व हस्तमाग उत्पादने. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर तो करेल भारत आणि भारतात कुठे तर भुवनेश्वर या ठिकाणी या स्पर्धा होतील. पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी शिक्षा क्रांती 2.0 ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर आहे ऑप्शन बी, पंजाब सरकार. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली? तर ती योजना आहे भारत औद्योगिक विकास योजना. पुढील प्रश्न, फोर्ब्सच्या जगातील अब्ज देशांची यादी 2026 मध्ये समाविष्ट होणारे भारतीय शिक्षक कोण? तर ते आहेत ऑप्शन डी, अलक पांडे. तसेच लक्षात घ्या, जर तुम्हाला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. यामध्ये तुम्हाला जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतचे PDF फाईल, बाकी सर्व PDF आणि ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड करतो आहोत. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स नक्की परचेस करा. कालच्या व्हिडिओत तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ममता कालिया. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, भारत सध्या जगात मेट्रो नेटवर्कच्या आकारानुसार कोणत्या स्थानावर आहे? प्रथम, द्वितीय, तृतीय की चतुर्थ? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. तसेच जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.